सुंदर अशी फुललेली गुलाबं दिसत आहेत. आणि अशीच आपल्याकडे कायमस्वरूपी गुलाबं फुलायला हवी असतील. गुलाब हे एक हेवी फिडर प्लांट आहे. गुलाब आहेत त्यांना पाणी, त्यानंतर खत आणि त्याचे मातीचं मिक्सचर हे सगळंच आपल्याला परफेक्ट ठेवावं लागतं, तरच या गुलाबाच्या झाडांना भरपूर अशी फुलं येतात. फुलं कट केल्यानंतर आपल्याला फांद्या जास्त यायला पाहिजे, तर त्यावेळेला आपण फांद्या येण्यासाठीच खत दिलं पाहिजे. आणि ज्या वेळेला कळ्या येणार आहेत तर त्यावेळेला आपल्याला कळ्या येण्यासाठी खत दिलं पाहिजे. तर अशी फुलं जर काय मोठी आपल्याला हवी असतील तर त्यावेळेला आपल्याला पोटॅशियम युक्त खत दिलं पाहिजे. आणि पोटॅशियम हे तुम्ही चमचा घेतलेला आहे पोटॅशियम खत. आणि आता हे मी तिन्ही झाडांना देणार आहे. प्रत्येक झाडाच्या बुंद्याशी असं थोडंसं आपण टाकायचं आहे. चहाची पावडर टाकत असाल तर यूज केलेली असेल तर ती चांगली स्वच्छ धुवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही चहा पावडर टाकायची आहे. पण जर काय तुम्ही ग्रीन टी पित असाल तर ग्रीन टीची डायरेक्ट तुम्ही टाकलात तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. उन्हाळ्यात एक वेळ तरी झाडांना असं शावरिंग केलं पाहिजे, कारण झाडं त्यामुळे फ्रेश आणि ताजी अशी राहतात.